जळतोय हा समाज, पण लोकांना धूरही दिसत नाही, कारण आपल्या डोळ्यांवर अंधश्रद्धेची पट्टी अजूनही बांधलेली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय परीक्षक, माझ्या विद्वान अशा मित्रमैत्रिणी, नमस्कार. मी अक्षता संतोष दहीफळे फ्रॉम दी कैलासवास शंकरराव गुट्टे ग्रामीण आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धर्मापुरी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आज मी बोलण्यासाठी निवडलेला विषय आहे अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्धचा महात्मा फुले यांचा लढा. आज मी बोलणार आहे ते त्या क्रांतिकाराबद्दल ज्याने या अंधाराला थेट आव्हान दिलं, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. सांगा, आपण खरोखर स्वतंत्र आहोत का, की अजूनही अज्ञानाचे कैदी, भीतीचे गुलाम आणि अंधश्रद्धेचे भक्त म्हणून राहिलो आहोत? आजही कोणी आजारी पडलं तर डॉक्टर नाही, बाबा. मुलगी जन्माला आली तर दुःख, नशीब खराब आहे म्हणून ग्रहदोष. हा 21व्या शतकाचा भारत आहे की अंधार युग अजून संपलेलंच नाही? जो अंधाराला घाबरत नाही तोच खरं तर इतिहास घडवतो, आणि असा इतिहास घडवणारा एकच योद्धा, तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. सांगा मित्रांनो, झुकना नहीं सिखाया हालातों ने हमें, झुकना नहीं सिखाया हालातों ने हमें, लढना सिखाया है इस जमाने ने हमें. फुले साहेब झुकले नाही तर ते लढले आणि या समाजाला जागं केले. त्या काळात लोक देवाच्या नावावर फसत होते, स्त्रियांना अपशकुन मानलं जात होतं, जातपात नावाचा विषारी रोग या पूर्ण समाजात पसरला होता. पण फुले म्हणाले की देव नाही तर ज्ञान मोठा आहे, आणि ज्ञानाशिवाय या समाजाला मुक्ती नाही. ते म्हणतात ना, जहाँ डर होता है वहाँ अंधश्रद्धा जन्म लेती है. नीट ऐका, जहाँ डर होता है वहाँ अंधश्रद्धा जन्म लेती है, और जहाँ ज्ञान होता है वहाँ क्रांती जन्म लेती है. जेव्हा सगळे म्हणाले मुलींना शिक्षण नको, तेव्हा फुले उभे राहिले, आणि त्यांच्या सोबत उभी राहिली ती म्हणजे मा सावित्रीबाई फुले. त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. लोकांनी काय केलं? त्यांच्या अंगावर दगड मारले, चिखल फेकला, त्यांचा अपमान केला, पण ते थांबले नाही. ते म्हणतात ना, तूफानों से डर करनो का पार नहीं होती, तूफानों से डर करनो का पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. समाजात विष होतं जातीवादाचं, पण फुले साहेबांनी थेट सिस्टीमला चॅलेंज केलं. त्यांनी स्थापन केला एक सत्यशोधक समाज. त्यांचा संदेश क्लिअर होता: माणूस मोठा, जात नाही, विचार मोठे, अंधश्रद्धा नाही, आणि न्याय मोठा, अन्याय नाही. काही घटना सांगायच्या झाल्या तर किस्सा एक, चमत्कारी उपचार फसवणूक. मित्रांनो, अलीकडेच एका शहरात अशी एक घटना घडली, जिथे एक बाबा लोकांना सांगत फिरत होता, कॅन्सर असो, मोठा आजार असो, माझ्या आशीर्वादाने बरा होईल. लोकांनी काय केलं? हॉस्पिटल सोडली, उपचार थांबवले. त्याचा परिणाम काय झाला? आजार वाढला. काही लोकांची अवस्था तर इतकी गंभीर झाली की त्यांना मृत्यूशी तोंड द्यावं लागलं. अंधश्रद्धा फक्त इलाज नाही, तर ती एक विनाशाची सुरुवात आहे. ना मंदिर ना मस्जिद ना कोई दीवार चाहिए, ना मंदिर ना मस्जिद ना कोई दीवार चाहिए, हमें तो बस इंसानियत का संसार चाहिए, हमें तो बस इंसानियत का संसार चाहिए. किस्सा 2 म्हणजे घटना नंबर 2 सांगायची झाली तर भूतबाधा काढण्याचा प्रकार. मित्रांनो, एका गावात एका महिलेला आजार झाला, पण डॉक्टरकडे नेण्याऐवजी तिला भूत लागलं असं म्हणलं गेलं. मग काय? झाडं फूक, मारहाण, तिला त्रास. आजच्या काळातही माणूस आजारामुळे नाही तर अंधश्रद्धेमुळे त्रास सहन करतो. मित्रांनो, इलाज की जगह जब अंधविश्वास आ जाता है, इलाज की जगह जब अंधविश्वास आ जाता है, तब इंसान खुद अपने दर्द का कारण बन जाता है. किस्सा 3, ऑनलाईन बाबा, सोशल मीडिया फसवणूक. मित्रांनो, आजचा बाबा हा केवळ गावात राहिला नाही, तर तो मोबाईल मध्ये आला आहे. रील्स, युट्यूबवर सांगतात, हा उपाय करा, नशीब बदलेल, ही पूजा करा, पैसे येतील. लोक काय करतात? ब्लाइंडली फॉलो. म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की शिक्षण आणि योग्य विचार हेच अंधश्रद्धेवरचं योग्य औषध आहे. बाबा बदलले, काळ बदलला, बाबा बदलले, काळ बदलला, पण माणसांच्या मनात अंधश्रद्धा अजूनही जिवंत आहे. सांगा, आपण सायन्सवर विश्वास ठेवणार की अंधश्रद्धेच्या नावावर फसत राहणार? मित्रांनो, अंधश्रद्धा फक्त अज्ञान नाही, तर ती एक बिझनेस आहे. काही लोक काय करतात? लोकांच्या भीतीचा फायदा घेतात, त्यांना वाईट होईल असं सांगून घाबरवतात, आणि मग त्यांच्याकडून उपाय म्हणून पैसे घेतात. म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी लोकांना निर्भर व्हायला शिकवलं. आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं जातं? प्रश्न विचारू नको. पण प्रश्न विचारणं म्हणजे बंड नाही, तर तेच प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. सवाल उठते हैं तो सच सामने आता है, सवाल उठते हैं तो सच सामने आता है, खामोशी में तो सिर्फ अंधेरा छाता है. ज्या समाजात प्रश्न विचारले जात नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. मित्रांनो, श्रद्धा
म्हणजे विचार करून विश्वास ठेवणे आणि अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता विश्वास ठेवणे. डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा आणि डोळे बंद करून विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. जंजीरें सिर्फ हाथ में नहीं होती, कुछ हमारे सोच पर भी पड़ी होती है. जंजीरें सिर्फ हाथों में नहीं होती, कुछ हमारे सोच पर भी पड़ी होती है. जो तोड़ दे इन बेड़ियों को, जो तोड़ दे इन बेड़ियों को, वही असली आज़ादी की जीत होती है, वही असली आज़ादी की जीत होती है. आज प्रश्न फक्त फुले यांचा नाही, प्रश्न आहे आपण कोण आहोत. आपण फुले बनणार की अंधश्रद्धेचे फॉलोवर्स राहणार. थांबू. आज भी हमने आवाज नहीं उठाया तो इतिहास हमें कल कभी भी माफ नहीं कर सकता. एक ज्योत पेटली होती, आज ती क्रांती बनली आहे. एक ज्योत पेटली होती, आज ती क्रांती बनली आहे. चला, आणि ती ज्योत म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. चला आपणही ती मशाल उचलूया. अंधश्रद्धेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, अज्ञानाविरुद्ध बदल घडवायचा असेल तर फुले बना, फक्त बोलूच नका. अंधारात हरवलेली ही माणसांची वस्ती आहे. अंधारात हरवलेली ही माणसांची वस्ती आहे. अंधश्रद्धेच्या जाळात अजूनही ही फसती आहे. ज्ञानाचा दिवा पेटवायची वेळ आता आली आहे. ज्ञानाचा दिवा पेटवायची वेळ आता आली आहे. कारण बदल घडवणं हीच खरी क्रांती आहे. बदल घडवणं हीच खरी क्रांती आहे. जर महात्मा ज्योतिराव फुले आज असते तर त्यांनी एकच सांगितलं असतं, शिका, विचार करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. फक्त इतिहास वाचू नका, तर इतिहास घडवा, इतिहास फुलवा. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.